इकडे इकडे इकडे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक तुषार गायकवाड आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहोत. AREची 18 जूनला एक महत्त्वाची मीटिंग झाली, ज्याच्यामध्ये त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाचं प्रपोजल मांडलेलं आहे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दल. तर त्या प्रपोजलबद्दल आपण जाणून आज घेणार आहोत. तर ह्या विषय क्रमांक 9 मध्ये त्यांनी अशा पद्धतीने एक प्रपोजल मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये मॅनेजमेंटची ॲडमिशन आणि अगेन्स्ट कॅपची म्हणजे स्पॉटची ॲडमिशन ही इन्स्टिट्यूट वाईज कम्प्युटराइज करण्याबद्दलचा एक प्रपोजल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात पाठवलेला आहे. या सर्व अडचणींचा म्हणजे त्यांनी एक कमिटी नेमली होती. ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय काय धांदल्या होतात या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर या कमिटीचा या अडचणींचा विचार करून अगेन्स्ट कॅप व मॅनेजमेंट कोट्याच्या जागा भरण्याकरता कम्प्युटराइज इन्स्टिट्यूट लेवल ऑनलाईन कार्यपद्धती प्रपत्र ई मध्ये दिलेलं आहे. तर हे जे प्रपोजल आहे हे त्यांनी गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे. अजून हे मंजूर झालेलं नाही. या पद्धतीचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. जागा भरण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि ती गव्हर्नमेंटला त्यांनी पाठवलेली आहे. जर हे ऍक्सेप्ट झालं तर ते कशा पद्धतीने ऍडमिशन होणार आहे हे आपल्याला प्रपत्र ई मध्ये लक्षात येईल. तर या प्रपत्र ई मध्ये आपल्याला लक्षात येईल की पूर्वी काय होत होतं, अगेन्स्ट कॅपसाठी आणि मॅनेजमेंटसाठी आपण सीईटी पोर्टल थ्रू अप्लाय करू शकत होतो गेल्या वर्षीपासून, पण यावर्षी सुद्धा तसं अप्लाय करता येईल किंवा इन्स्टिट्यूटला सुद्धा काही लोकांना डायरेक्ट अप्लाय करता येते. पण या दोन्ही याद्या कंबाईन करून जी जनरल मेरिट लिस्ट बनवत होती ती प्रत्येक कॉलेज आपल्या वेबसाईटवर टाकत होती. आणि यावेळेस आता काय होणार आहे की ही सगळी कम्प्युटराइजची लिस्ट कॉलेजची त्यांनी सीईटी सेलला पाठवायची आहे. सीईटी सेल ती कंबाईन करेल आणि त्यानंतर जे अलॉटमेंट आहे सीईटी सेल shall prepare publish institute level common merit list for such a seats and मग नंतर बघा बेस्ड ऑन कॉमन मेरिट लिस्ट ही जी काय मेरिट लिस्ट असेल त्याच्या बेसिस वरती सीईटी सेल shall allot candidate to such a seat institution wise. म्हणजे सीईटी सेलच मॅनेजमेंटच्या सीट्स भरण्यासाठीचं हे प्रपोजल आहे. ते जर ऍक्सेप्ट झालं तर पहिल्या राऊंडला असंही होऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्याला अगेन्स्ट कॅप मध्ये पण सीट लागेल आणि मॅनेजमेंट मध्ये जर तुमची 2 पट 2.5 पट 3 पट जी काय त्या इन्स्टिट्यूटने ठरवून दिलेली फी भरण्याची तयारी असेल तर तिथेही नंबर लागेल. एनी कॅन्डिडेट मे गेट मोर दॅन 1 अलॉटमेंट. याचा अर्थ तुम्हाला अगेन्स्ट कॅपची पण सीट लागू शकते आणि मॅनेजमेंटची पण सीट लागू शकते. तर तुम्ही त्यातली कुठलीही लागलेली सीट जर 10,000 रुपये घेऊन कन्फर्म केली आणि पुढील 24 तासाच्या आतमध्ये इन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल. अशा पद्धतीने मॅनेजमेंट आणि अगेन्स्ट कॅपसाठी गव्हर्नमेंट 2 राऊंड घेणार आहे आणि हे 2 राऊंड घेत असताना 10,000 रुपये ही त्याची एक अगोदर फी घेतली जाणार आहे की याच्यामध्ये फक्त लागतोय का नंबर बघण्यासाठी न ही करता 10,000 रुपये फी घेतली जाईल. कारण जे सिरियस आहेत तेच कॅन्डिडेट मग या पद्धतीने मॅनेजमेंटसाठी आणि अगेन्स्ट कॅपसाठी येऊ शकतात. आणि हे 2 राऊंड झाल्यानंतर मात्र तिसरा राऊंड घेण्याचा अधिकार जर थोड्याफार सीट्स राहिल्या तर तो अधिकार मात्र इन्स्टिट्यूटला देण्यात आलेला आहे. हे जे प्रपोजल आहे हे प्रपोजल आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सीईटी सेलला ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे ARE ने पाठवलेला आहे. याच्या वेबसाईट वरती पण अवेलेबल आहे आणि या आमच्या अपेक्स क्लासेसच्या काउन्सिलिंग ग्रुपचा जो आमचा काउन्सिलिंग ग्रुप आहे त्याच्या खाली सुद्धा या लिंक्स आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तर तुम्हाला आता मॅनेजमेंटमध्ये कुठेही पैसे भरण्याची गरज नाही आणि तुम्ही जर पैसे भरण्याच्या तयारीत असाल कुठलेही एजंट्स तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत असतील तर त्यांना त्यांच्या भूलथापाला तुम्ही बळी पडू नका आणि 8 ते 10 दिवस आता ही पूर्ण प्रोसेस येईपर्यंत वाट पहा. कुठेही मॅनेजमेंटमध्ये पैसे भरण्याची गरज नाहीये आणि याच्या पुढे तुम्हाला आता फक्त सिक्वेन्सिंग कॉलेजेसची सिक्वेन्सिंग महत्त्वाची आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला मेरिट थ्रू सगळे जर नंबर लागणार असतील तर आमच्या वेबसाईटवर apexclasses.org वरती 99 रुपीजला आम्ही एक बुकलेट पण बनवलेला आहे आणि आम्ही काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड करतो. तर नक्की व्हिजिट करा apexclasses.org ला. थँक्यू व्हेरी मच.